नाशिक शालिमार पिंपळ चौकात महाराणा प्रताप जयंती साजरी। महाराणा प्रताप सेवा संस्था शालिमार नाशिकचे संस्थापक अध्यक्ष बाबलूसिंग परदेशी, श्री संग्राम राठोड अध्यक्ष नाशिक महानगर, सुनील पवार नाशिक जयंती अध्यक्ष, सचिव निलेश तुरे, संपर्क प्रमुख गजराज देवतवाल, संघटक लक्ष्मणसिंग परदेशी, खजिनदार मिथुन परदेशी, मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जयंती समिती अध्यक्ष व संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। मान्यवर श्री देवानंद बिरारी, श्री अर्जुन टिळे यांच्याकडून प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले। MG न्यूज निलेश शेकोकार नाशिक। ज्या पद्धतीने वध केला हे अतिशय आपल्याला स्फूर्णीय आहे आणि याच्यातून आपण काहीतरी स्फूर्ण घेतलं पाहिजे। आपल्याला जी प्रेरणा याच्यातून मिळाली आहे, प्रेरणा आपल्याला तशी टिकवायची आहे आणि आपलं हिंदुत्व मजबूत करण्याकरता ते आपण या निमित्तानं आपण या महाराजांना आपण या ठिकाणी वंदन करूया। महाराणा प्रताप की आता ग्रुपचा आमचे बाबलूसिंग परदेशी ही जयंती साजरी करत असतात। अनेक वर्षापासून आम्ही बघितले की त्यांना मनापासून खरंच धन्यवाद दिले पाहिजे। ह्या ठिकाणी सगळ्या समाजाचे लोक, राजपूत समाजात नाही तर सगळ्या समाजातले लोक या कार्यक्रमासाठी हजर असतात। पण मला असं वाटतं का जे काही ह्या भारतामध्ये राजे होऊन गेलेले आहेत, त्या राजामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव घ्यायचं असेल तर महाराणा प्रतापांचं आपल्याला घ्यावं लागेल त्याच्यामध्ये। कारण त्या हळदी घाटीची लढाई असो कसं सगळ्या काय अनेक लढाई त्यांनी लढलेल्या आहे। अशा वेळेस एक वेळ त्यांच्यावरती आली का स्वतःचं काहीच राहिलं नाही, जंगलामध्ये राहिलं। जंगलामध्ये राहून घास खाऊन त्या राजाने पण आपलं एक राज्य मिळवलेलं आहे। असा एक राजा म्हणजे महाराणा प्रतापजी। आज त्यांना मनापासून सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी वंदन केलेलं आहे। भविष्यामध्ये मला असं वाटतं आज जयंतीनिमित्त त्यांच्यातला एक जरी गुण आपल्या ह्या सगळ्यांमध्ये आला तर मला असं वाटतं की आपण सगळे धन्य होऊ। जयंतीनिमित्त सर्वांना रोप वाटपाई बाबलूभाई परदेशींनी आज सगळ्यांनी रोप वाटपाई केलेलं आहे। त्या जंगलामध्ये जसं महाराणा प्रताप राहून त्यांनी जंगलामध्ये राहून केलेलं आहे, ते जंगलही जर राहिलं पाहिजे। नाशिकमध्ये सुद्धा जंगलाची काही जी तोड झाली त्या तोडीपैकी एक चांगलं काही ते वृक्षारोपण झालं पाहिजे। त्या निमित्ताने बाबलूभाईंनी ते वृक्षारोपणासाठी प्रत्येकाला रोपं पण दिलेलं आहे। त्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। त्यांच्या संपूर्ण मंडळाला शुभेच्छा देतो।